तर आज आम्ही चालले स्विमिंग पूल वर. कलम शेठ बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. पहिले खायला द्या काहीतरी, त्याला ताकद संपली त्याच्या अंगातली. तर नमस्कार गाईज, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल वर. तर आज आम्ही चालले स्विमिंग पूल वर. आमचे शेठ आहेत जेपी शेठ, छोटा जेपी शेठ, त्यांच्या स्विमिंग पूल वर चालले. मी आता कपडे पण घेतले, इनी कपडे पण घेतले, नंतर चड्डी घेतली मी. गजब बेइज्जती है. आणि चांगली गोष्ट आहे. अरे तर तुम्हाला वाटत असेल ही मावशी नाही, ती छोटी मुलगी आहे 5 वर्षाची. तू कर पण बंद झाला. हिचा नाक बघा कसा फेपटाय. बंद करो, हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. आता सरळ आता मी आले इथं आणि आता फार्म हाऊसला जायचं आहे. पण आता परत आमचा दुसरा प्लॅन झालाय. तर आमच्या मित्राचा फार्म हाऊस आहे, तर तिथं आम्ही जाणार आहेत. आपल्या गाडेश्वर डॅमच्या पुढं आहे. आणि तर तुम्हाला सांगतो मी, जो आमचा हिरो. तर गाईज आणि ही जी मोठी बहीण. तर नाही गाईज, मम्मी ती. आणि यो वेगळाच काय, पण यो जास्त सांगत असतं ब्लॉग मध्ये. एवढं जास्त सांगत नको जाऊ. अभी मजा आएगा ना. आणि यो जीवन शेठ यांचे सुपुत्र यश जीवन पाटील. रील्स बघा. तर तुम्ही बघू शकता, याचा पाय बघा किती लांब आहेत. याचा पाय बघा तुम्ही. गजब बेइज्जती है. याचं लहानपणी जरा पाय जरा जास्तच ओढलं होतं. आणि अरे ही आली वाटते, मी बघते. आणि हे आमचे शेठ, मेन शेठ कॉन्टॅक्ट करतायत. आणि छोटा शेठ लास्ट आहे. तर गाईज नंतरचा ब्लॉग मी कंटिन्यू करणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. फार्म हाऊसला पण मीच कंटिन्यू करणार आहे. तर दादा बोलतोय का तू आज आम्ही लय मजा करणार आहे. आणि आज आमचा शेठ औषध घेणार आहे. तर आज आम्ही औषध घेणार आहे सर्वजण. बघत राहा. मध्येत यो ब्लॉग कंटिन्यू करेल. तर चला डायरेक्ट आपण आता गाडीमध्येच भेटू. तर गाईज आता आम्हाला पार्टीला जरा आले चिकन घ्यायला. जरा आमच्या मंडळीला चालले घेऊन, बोलले होते जरा चिकन घ्यायला लागल. आता तुम्हाला दाखवतोय कसा बसलाय बघा, हिरो सारखा. कलम शेठ बोलो जय श्रीराम. जय श्रीराम. भाई जो चिकन घ्यायला या, बोल जय श्रीराम. जय श्रीराम. भाई भी बोला, ये कभी बोलता नहीं, आज कैसा बोला क्या मालूम. आता आम्ही चिकन घ्यायला आलेत. ए क्या है, मेरे को देता है वो, दे बोटी चल मेरे को ही. अभी इस पे डालो तो क्या, इंस्टाग्राम पे. हाँ यूट्यूब पे भाई. ए भाई फ्रेश क्या है, बोलता है मेरे को फ्री में चाहिए. ऐसा है कि आपकी गाड़ी जब मैं यूट्यूब खोलता हूँ तो आपकी गाड़ी नजर आती है. भाई बोला अभी इसी बात पे हमको चिकन दे दे 1 किलो फ्री. कुछ तरीका है भीख मांगने का. आपकी गाड़ी नजर आती है. पहला यूट्यूब खोलो तो सीधा गाड़ी नजर आती है. तुमको भी आती है क्या नजर. आती है ना भाई. दिखता है ना सीधा सीधा. चला आता आम्ही चिकन घेतलाय, आता जातो. आता तुम्हाला पोचल्यावरती डायरेक्ट भेटू. तर गाईज आम्ही आपल्या फार्म हाऊसवर पोचलेलो आहे. आणि ही माणसं आमची वाट बघत होती. याचा केस बघा. तर गाईज याचा छोटा भाऊ आहे. जीवाच्या पलीकडे हसतंय. ही जरा जास्तच हसतंय. हे बघू ते काय करतंय बघा. याचा हात बघा बाबा. तर ही आमची हिला करवली बसवायची आहे. हिनेच मला सांगितलंय व्लॉग बनव. आता तुम्ही हिच्याशीच बोला. तर गाईज आता पुढचा ब्लॉग कंटिन्यू होणार आहे. अरे नीट पकड पहिले. तर आता तुम्हाला दाखवतोय, मी आले आता फार्म हाऊस वरती. तर तुम्हाला तर सांगलाच मागाशी मी, आमचा एकदम अर्जंट झालाय प्लॅन.
आणि स्विमिंग पूल पण आमचा साफ नव्हता, तर आम्ही ॲडजस्ट करून घेतलाय साफ करून. तरी पण हा आमचा स्विमिंग पूल 50%च क्लीन आहे. तरी पण बघा तुम्ही कलर बघा त्याचा. आणि तुम्हाला दाखवते फार्म हाऊस. तर मी ड्रोनची फुटेज नंतर काढणारच आहे. अजून थोडा डिटेल्समध्ये तुम्हाला दिसून जाईल. आणि यो सोनिया 50-50 कसा वाघ आहे. तुझी मदत है माझी होणारी हमसफर. आता आम्ही पाहून दमलेत. आता आमच्या कुकने आवाज दिलाय आम्हाला का या तुम्हाला चिकन आणि लॉलीपॉप बनवलेत म्हणून. तर आता आम्ही खायला चाललोय. तर 2 शब्द जिया बोलते ऐका. तर गाईज आता यो पाण्यात वापस उडी मारणार आहे. जो मला बोलतो का तू ब्लॉग कंटिन्यू कर, त्याच्यासाठी मला बोलले इथे बसून राहा. तर आता पुढचा ब्लॉग मी कंटिन्यू करते. आणि जिया कशी नाचली तुम्ही नक्की सांगा. तर चला आता गाईज यो चाललाय पाण्यात उडी मारायला. मी तुम्हाला दाखवते. 1 मिनिट थांबा. तर गाईज भाऊची आपली उडी गेलेली आहे का, नीट नाही उडी मारली. तर गाईज आता मी पाण्यात उतरते. तर गाईज मी तर पाण्यात उडवते. याचा लाखो रुपयाचा फोन घेऊन मी पाण्यात जाण्याची रिस्क घेते. लाखो रुपये घेऊन पाण्यात चाललेली आहे. तर तरी आपला दादा काय बोलत नाही. तर चला आता लाखो रुपये घेऊन मी पाण्यात फायनली एंट्री केलेली आहे. आणि खूप जास्त मला भीती वाटते याचा फोन पडला तर इथे बघा मामी आलेली आहे. तर याने नुसतं उड्या मारताना आता अक्का दादा उडी मारते. 1 2 3 स्टार्ट. तर गाई त्याच्या ड्रोनची चार्जिंगच संपलेली आहे. आणि इथे बघा मामी आमची कशी बघते. तर गाईज आपल्या ड्रोनची बॅटरीची चार्जिंग संपलेली आहे. तर आता काय शूट करायला भेटणार नाही. दुसरे आहेत ना. तर आता दुसरे. तर गाईज आपल्या दादाच्या ड्रोनची बॅटरी संपलेली आहे. तर आता तो दुसरी बॅटरी त्याच्याकडे अवेलेबल आहे. तर तो दुसरी बॅटरी आणायला गेलाय. इकडे बघा बघा आपल्या भावाकडे किती बॅटऱ्या अवेलेबल आहेत. किती आहेत दादा? आपल्याकडे 3 आहेत. तर बघा म्हणजे फुल तयारीने आलेला असतो दादा आपला. तर गाईज पूर्णपणे आमचा चेहरा पूर्णपणे बेकार झालेला आहे आता स्विमिंग पूलमध्ये. तर चला आता मी दाखवते. असं लाखो रुपये त्याच्या हवेत उडत आहेत. आता त्याला खूप जास्त टेन्शन आलेलं आहे. असं का करतं पण येऊन. हा तर गाईज आपल्या भावाचे लाखो रुपये हवेत उडत आहेत. दादा लाखो रुपये हवेत उडत आहेत. जर स्विमिंग पूल मध्ये लाखो रुपये पडले तर पडणारच नाही ना. ते टॉपचा माल आहे. पडत नसतोय तो. त्याचा भाऊ बघा मेलेला आहे. पूर्णपणे मेलेला सारखा करतोय. इकडे बघू शकता तुम्ही. आलोय म्हणजे कितीला आलोय आम्ही? 3ला आलो असेल. तेव्हापासून तो झोपलेलाच आहे. याचा तो छोटा भाऊ म्हणजे 2 वाजता म्हणजे 3 पर्यंत आम्ही उडी मारली असेल. आणि तेव्हापासून तसं मेल्यासारखंच आहे. कारण की त्याला चिकन खायचंय.